लावी पलटी तुकोबरा म्हणतात फक्त भक्ती करा देवी मातेची. देवी तुमच्या आई झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला समजलं नाही बुवा ना. आपण देवाकडे देवीकडे बघत असताना देवाकडे हो म्हणून बघा. देव तुमचा आमचा भाऊ झाल्याशिवाय राहणार नाही. देवाकडे तुम्ही असणार बाप म्हणून बघा. देव तुमचा आमचा बाप झाल्याशिवाय राहणार नाही. माझ्या देवीकडे तुम्ही बहीण म्हणून बघा. देवी तुमची माझी बहीण झाल्याशिवाय राहणार नाही. जर देवीकडे तुम्ही पत्नी होऊन बघा पण एक दिवशी ती देवी तुमच्या आमची पत्नी झाल्याशिवाय राहणार नाही. कारण पण भक्ती करा. होय भक्ती केला तैसा पुरवी झाला येते आणि तिथे आपण पासे आणि तिथे आपण पासे राहत नाही. कारण जग सारं लक्ष्मीच्या पाठीमागं लक्ष्मीच्या ना. एके दिवशी काय झालं स्वर्गामध्ये ऐका स्वर्गामध्ये विष्णू भगवान परमात्मा लक्ष्मी म्हणजे तुळजामा त्यांच्या चर्चा सुरू झाल्या की नाही. काय चर्चा सुरू झाल्या. भगवान परमात्माचा मी मोठा लक्ष्मी म्हणायची मी मोठी. भगवान म्हणायचं माझ्या सत्तेने जग चालतंय. लक्ष्मी म्हणायची तुमच्या जरी सत्तेने जग चाललं असतं तर जग माझ्याच पाठीमागं आहे. ते म्हणतात ना देवा भांडवत होते देवच होत असते. मग त्याला भांडण झालं तर त्याला जोडत नाही कसं म्हणायचं नाव भांडवत नाही कसं म्हणायचं महाराज. कारण तुमचं आमचं काही सारखं ते मला देवाचं आपलं सारखंच आहे. पण लोकांचा तो घडून झाला महाराज लोकांचा वेगवेगळे व्हा आम्हाला वाटतं निरंगाच्या वेगवेगळे व्हा सारखं काहीच बदल नाही. मी कृष्णाने सांगत असतो समोर दोन वाडी होते. समोर दोन वाडी गणेश भाऊ असू द्या. समोर दोन वाडे होते आणि एका वाड्यात सारखे नवरा बसायचे आणि एका वाड्यामध्ये सारखे भांडण लागायचे. ज्यांचे भांडण लागतात ना ते दोघं जण विचार एकमेकाला म्हणू लागले अरे समोरचे का म्हणतात की सारखे हसत आहेत आणि आपण दोघं भांडण करतो. त्यांचे भांडण होत नसतात. तिला मालक म्हणाले मी सोडून त्यांचे भांडण होत असते. घरी तिथं माझी तिथून असतेच ना घरोघरी माझीच्या चुली कुठेही असणार फक्त धर्म आहे. महाराजाचं चांगलं नोकरीवाल्याचं चांगलं शेतकऱ्याचं चांगलं धर्म आहे सारखंच आहे. कुणाचं चांगलं नाही. महाराज जो देखे तो दुखिया बाबा सुखिया कोई नाही रे. प्रत्येक जण प्रत्येकाचं सारखंच आहे. मग हे दोघं म्हणजे आपण त्याच्याकडे जाऊच बरं. जे भांडण करतो ते मिळेल ते समोरच्या कामाकडे काय टिकीट गेली म्हणजे काका तुमच्या सारखा सासू दिसतोय तुमच्या भांडण वगैरे होत नाहीत का. कसं